वृत्तीचं औदार्य आणि शब्दांचं माधुर्य घेऊन तुम्हाला सर्वांना ज्ञानोबराय तुकोबरायांचे गुणवेगात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करणारे हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज सुळसर आमचे गुरुवर्य आदरणीय गुरुवर्यांना आमची विनंती आहे. आलेल्या सगळ्या मान्यवर मंडळींचं आपण आपल्या शब्द सुमनांनी आभार मानावे. आपण या कार्यक्रमाची सांगता करावी. आपण या निमित्तानं बोलावं. रामकृष्ण पंढरीश्वर भगत परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं ज्ञानोबा तुकोबा आणि संत बाळूमामांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी सुरू होत असणारे हे श्री संत बाळूमामा गुरुकुल, या गुरुकुलच्या इमारत पूजन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहताय. आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांनी केलं. आभाराची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारी ही सगळी मंडळी बघितली. मगाशी आदरणीय गोपने सर म्हणले हे सगळे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. खरं तर नाना हे थोडंसं रचलेलं वाटतंय नाही का, वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत असं म्हणण्यापेक्षा ही सगळी घरची मंडळी आहेत. नाना मी जाणीवपूर्वक एक गोष्ट केली. आजपर्यंत बऱ्याचदा असंच होऊन जात की जेव्हा जेव्हा महेंद्र दादा कीर्तनाच्या माध्यमातून फिरत राहतो तेव्हा माझ्या एक गोष्ट सरगरपावली लक्षात आली. खूप दूरवर पाहता पाहता कधीतरी जवळच पाहायचं राहून जातं. आपण खूप आयुष्यामध्ये एवढं स्वतःला व्यस्त करून घेतोय, खूप दूरवर पाहतोय. पण कधी कधी ज्या माणसांमुळे आपल्याला ही उंची मिळाली ती माणसं कधीतरी आपल्याकडून टावलली जातात किंवा कधी कधी आपल्याकडून ती अंधारातच राहतात. त्यापेक्षा मी आज एक निर्णय घेतला सगळं. आजच्या व्यासपीठावरती ज्या माणसांनी माझ्यासाठी उभं आयुष्य कष्ट केलं, एवढी माणसं आज व्यासपीठावरती बसतील असं माझा स्वतःचा मी संकल्प केला. खरं तर तुम्हाला समोर बसवावं असा माझा अजिबात हेतू नव्हता. तुम्ही सगळे प्रचंड सन्मान्य आहात. एका एकाचं नाव घ्यायचं म्हटलं तरी त्याच्या नावाला तेवढं वजन प्राप्त होते. मी बऱ्याच उशीर झालं संदीपला सांगतो अरे आमका राहिला तमका राहिला, कारण आलेले सगळेजण मान्यवर आहेत. माझ्यावरती विशेष प्रेम असणारी तुम्ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही सगळे जो उपस्थित राहताय. खरं तर पहिल्यांदा असं होईल की व्यासपीठाच्या अगोदर मी समोर बसलेले तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. एवढ्या व्यस्त जीवनशैलीतून सुद्धा तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहताय. अगदी देऊरपासून मंडळीपर्यंत उपस्थित राहिले तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा ही जी माझी हक्काची माणसं आहेत, कोण आहे सर व्यासपीठावरती आज मला अतिशय जबाबदारीनं समजू द्या. माझे चुलते, माझे आई वडील आहेत, माझे मामा आहेत. हे सगळे बसवत असताना ह्या बाजूला आमचे बंधू आहेत. मी